CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। ढालगाव तालुका कवटेमंका इथं स्वराज्य कलेक्शन हे सांगली सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक भागात प्रसिद्ध आहे। या प्रसिद्ध वस्त्रदालनामध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या सौभाग्यवती सुमनताई सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा प्राजक्ताताई नंदकुमार कोरे यांच्यासोबत इतर महिला पदाधिकाऱ्यांनी 16 फेब्रुवारीला स्वराज्य कलेक्शन वस्त्रदालनास भेट देऊन मनसोक्त खरेदी केली। यावेळी स्वराज्य कलेक्शनच्या वतीनं त्यांचा भेट म्हणून शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सुमनताई सुरेश खाडे म्हणाल्या, स्वराज्य कलेक्शन ग्रामीण भागातील वैभवशाली वस्त्रदालन असून कपड्यांच्या शोरूममध्ये देशातील संपूर्ण बाजारपेठेतील नवनवीन व्हरायटी उपलब्ध आहेत। सर्व प्रकारची रेंज भरपूर स्टॉकमध्ये उपलब्ध असून त्याचबरोबर संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच छताखाली करण्यास ग्रामीण भागातील हे सर्वात मोठं वस्त्रदालन आहे। या वस्त्रदालनाचा भागातील जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घेण्याचं आवाहन खाडे यांनी केलं। यावेळी ढालगावच्या महिला उपसरपंचपदी शैलजा झुरे यांची निवड झाल्याबद्दल कुमारी आरोही अजितराव खराडे हिची सूरपेटी गायन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोघांचेही सत्कार सुमनताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। शेवटी स्वराज्य उद्योग समूहाचे मालक अजितराव खराडे आणि स्वराज्य उद्योग समूहाच्या संयोजिका सुनीता खराडे यांनी सुमन खाडे यांना स्वराज्य कलेक्शनला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवटेमंका। ढालगाव इथे स्वराज्य कलेक्शनला मी भेट द्यायला आलेले आहे। तरी इथलं एवढं सुंदर दुकान आहे की असं वाटतं की मुंबईमध्येच आम्ही प्रवेश केला। सगळ्या प्रकारची सोय आहे। सगळं नवरा नवरींचे ड्रेस म्हणा, सगळी दालनं वेगळी वेगळी, साड्या एक सुंदर दिसत आहेत। परत सगळे लहान मुला मुलींचे कपडे, सगळ्याच वस्तू एक ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणजे स्वराज्य। आणि इथले सगळे कलेक्शन करणारे म्हणजे सगळे स्टाफ मेंबर सगळे खूप छान आमचं स्वागत केलं आणि साहेबांनी पण आमचं खूप आम्ही भेट दिली। तुम्ही पण द्या आणि साहेबांचं मी खरंच खूप आभार मानते। एवढं आमचं स्वागत केलं त्यांनी, त्यांचे खूप खूप धन्यवाद।